वैष्णवी हगवण्यानंतर आता शिल्पा गवारे या विवाहित महिलेचा हुंडाबळीनं जीव घेतलेला आहे. पिंपरी चिंचवड या घटनेनं पुन्हा एकदा हादरलंय. या प्रकरणी शिल्पाच्या पती, सासू सासऱ्यांनी दिराला सुद्धा बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. परंतु या संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत वाकड पोलीस स्टेशनचे पी.आय. विठ्ठल साळुंके सर आहेत. सर, हा घटनाक्रम कालचा जो आत्महत्या झाली त्यावेळेचा नेमका कसा आहे? आम्हाला हॉस्पिटलमधून खबर आली की एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, गळफास घेतलेला आहे. आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला जाऊन अधिकची माहिती घेतली. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एका 42 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आमच्याकडे त्या महिलेचा भाऊ आला. त्या भावाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही FIR रजिस्टर केलेली आहे. FIRमध्ये BNAचे कलम 108, BNAचे कलम 85, BNAचे कलम 3-5 अशा प्रकारे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादीमध्ये आरोपी नमूद केलेले आहेत, मृतकाचा सासरा, सासू, पती आणि दीर, FIR दाखल केल्यानंतर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या अटकेनंतर आम्ही त्यांना रिमांड कामी माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसासाठीची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. या रिमांड दरम्यान पुढील तपास आम्ही करीत आहोत. सर, खरं तर त्या रुग्णालयात आल्यानंतरच सगळ्यांना हे कळालं, म्हणजे अगदी शिल्पाच्या कुटुंबियांना सुद्धा त्याच वेळेला कळालं. आत्महत्या ज्या ठिकाणी झाली गवारे कुटुंबियांच्या घरात, तिथं नेमकं काय काय घडलेलं होतं? कारण प्रसंग रात्रीचा होता, तर घरामध्ये कोण कोण होतं? आणि कलाटे कुटुंबियांचं म्हणणं आहे की ज्यावेळेला आत्महत्या झाली त्यावेळेला तिच्या रूमचं दारसुद्धा उघडं होतं. तक्रारीमध्ये त्याप्रमाणे त्यांनी नमूद केलेलं आहे. घटनास्थळाचा आम्ही सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे. आम्हाला घटनास्थळावर गेल्यानंतर अशी माहिती मिळाली की घटनास्थळावर हे सर्व आरोपी जे आम्ही आता अटक केलेले आहेत ते सर्व आरोपी हजर होते. घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा झालेला आहे, तो ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अधिकचा तपास सुरू आहे. खरं तर मध्यरात्रीची वेळ होती. मग पती त्यावेळेला कुठं होता? कारण ज्या रूममध्ये आत्महत्या झालेली आहे ते पतीचं आणि पत्नीचंच रूम. पती पत्नीचंच रूम आहे. बेडरूममध्ये आत्महत्या झालेली आहे. तर नॅचरल कोर्समध्ये पती पत्नी एकाच रूममध्ये असावेत. आता त्या दृष्टीने आणखी तपास करण्यासाठी इतर कोणी साक्षीदार किंवा आरोपीकडे सखोल चौकशी करणं सुरू आहे. त्या चौकशीनंतर आपल्याला सर्व डिफाईन होईल की कोणतं आरोपी कोणत्या ठिकाणी होता आणि त्याचा रोल काय स्पेसिफाय होता. पतीनं काय नेमकं सांगितलं? त्याची चौकशी सुरू आहे, कारण रिमांड प्रोसेसमध्ये होतो आम्ही आणि आता पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. तर तेव्हा आम्ही अधिक तपास करू आणि त्याप्रमाणे आपल्याला अधिकची माहिती आम्ही देऊ. दार खरंच उघडं होतं ज्यावेळेला ते आत्महत्या करत होते तेव्हा? आम्ही जेव्हा घटनास्थळ पंचनामा केला तेव्हा ते दार उघडं होतं. आता ते अगोदरपासून होतं, ते काय झालेलं आहे ते घटनास्थळ पंचनाम्यात सविस्तर आलेलं आहे. परंतु समजा दार लावलेलं असेल तर उघडण्यासाठी नक्कीच दार तोडण्याची वेळ आलेली असेल, तर तसं काही दार तुटलेलं वगैरे होतं? घटनास्थळावर दार तुटलेलं नव्हतं. त्या अनुषंगाने आणखी तपास चालू आहे, कारण की फिर्यादींचं म्हणणं आहे की दरवाजा उघडा आहे, त्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. म्हणजे हत्येच्या दृष्टीनं सुद्धा तपास या ठिकाणी हो हो हो, चारही बाजूनी तपास होणार आहे. ज्या ज्या गोष्टी आम्हाला लीड देतील त्या गोष्टीप्रमाणे गुन्ह्यांच्या कलमामध्ये वाढ होईल आणि त्या अनुषंगाने तपास पुढे चालू राहील. आता पती सचिन असेल, सासरे उत्तम असतील, संजीवनी सासू आहे आणि संदीप दीर आहेत, तर यांच्यावरती काय काय नेमके आरोप आहेत? कशा प्रकारे त्यांच्याकडून छळ केला जात होता आणि कशासाठी छळ केला जात होता? तक्रारीमध्ये ज्याप्रमाणे नमूद आहे तसं तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बहिणीकडे पैशाची मागणी केली जात होती, प्रॉपर्टीची मागणी केली जात होती जी त्यांच्या वडिलांची आहे, आणि ते आणखी मागण्यासाठी त्यांनी तिचा छळ केला असं तक्रारदारांचं म्हणणं आहे. ते प्रत्येक पैलूवर आम्ही बारकाईने तपास करणार आहोत आणि जशा जशा बाबी पुढे येतील त्याप्रमाणे आम्ही आपल्याला सविस्तर माहिती देऊच. वेळोवेळी म्हणजे गेली 17 वर्षाचा हा संसार होता. वेळोवेळी त्यांनी लाखो रुपये त्यांना दिलेले आहेत. जमिनीसुद्धा काही 2-1 एकर त्यांच्या नावावरती केलेले आहेत आणि व्यवसायातसुद्धा हातभार कलाटे कुटुंबियांनी लावलेला आहे. तर त्या अनुषंगाने काही चौकशी केलेली आहे की कुठपर्यंत हा आकडा जातोय की त्यांनी ते देत गेले आणि हे घेत गेले? आजच तक्रार दाखल झालेली आहे. FIRमध्ये या गोष्टी सगळ्या नमूद झालेल्या आहेत. ते तपासामध्ये आता आपल्याला निष्पन्न होईल एक एक बाब, त्याप्रमाणे आपण तपासामध्ये ते ॲड करत जाऊ.
आणि तसंच पुढे आपण तपासाच्या कलमांमध्ये जर वाढ होत असेल तर ती वाढ करून घेऊ. आणखी एक महत्त्वाचा आरोप आहे की लग्नापूर्वीच सचिन यांनी एका व्यक्तीची हत्या केलेली होती आणि तो जामिनावरती बाहेर आला आणि त्यानंतर तुरुंगातच गेलेला नव्हता, किंबहुना तो फरार होता असं त्या ठिकाणी ते म्हणतायत. तर या आरोपात किती तथ्य आहे, त्या अनुषंगाने काही चौकशी केली आहे? कारण आपल्याकडे तर रेकॉर्ड उपलब्ध असेलच. गुन्हा दाखल आहे आरोपीच्या वर, पण आता तो आम्हाला आजच आरोपी ताब्यात घेतला होता. आजच आम्ही गुन्हा तपासाला घेतलेला आहे. आमच्याकडे अभिलेख आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल आहे. आता त्या गुन्ह्यात काय काय झालंय ते आणखी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल. आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार काय आहे तो गुन्हा? 302 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. तेव्हाच्या निगडी पोलीस स्टेशनमध्ये सन 2006 मध्ये असा अभिलेख आहे आमच्याकडे. त्याचं संपूर्ण चौकशी आणि माहिती घेऊन पुढील कारवाई आम्ही करणार आहोत. तर कलाटे कुटुंबीय म्हणजे शिल्पा जी मृतक आहे त्यांचे जे कुटुंबीय आहेत, कलाटे कुटुंबीय, यांनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये ही आत्महत्या नसून हत्या आहे असं या ठिकाणी एक आरोप आहे. दुसरं की जो शिल्पा यांचे पती सचिन आहेत त्यांनी आधी हत्या केलेली होती आणि ते जामिनावरती बाहेर होते आणि त्यानंतर पुढं त्यांची फसवणूकसुद्धा झाल्याचा आरोप केला आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता वाकड पोलीस तपास करणार आहेत आणि या तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढची कलमं जी आहेत ती या ठिकाणी वाढवली जाणार आहेत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.